नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं परत एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल IMP फार्मावरती. जसं की आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज या ठिकाणी पाहतो, जी MSBT एक्झाम या ठिकाणी सुरू आहे. तर आता जो सब्जेक्ट आहे तो आहे फार्माकॉग्नोसी. येणाऱ्या 5 तारखेला डी फॉर्म फर्स्ट इयर या क्लासचा जो फार्माकॉग्नोसी सब्जेक्टचा पेपर होणार आहे, त्या सब्जेक्टसाठी आपण जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते या ठिकाणी डिस्कस करणार आहे. वेळ न घालवता आपण लगेच क्वेश्चन कोणकोणते इम्पॉर्टंट आहे ते आपण या ठिकाणी डिस्कस करू. इम्पॉर्टंट क्वेश्चन मध्ये जो फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आम्ही या ठिकाणी मेन्शन केलेला आहे, तो क्वेश्चन आहे डिफाइन फार्माकॉग्नोसी. हू कॉइन्ड द टर्म फार्माकॉग्नोसी अँड व्हेन. या ठिकाणी तुम्हाला फार्माकॉग्नोसीची डेफिनेशन राईट डाऊन करायची आहे आणि फार्माकॉग्नोसी ही जी टर्म आहे ती कोणी कॉइन केलेली आहे त्याबद्दल माहिती तुम्हाला क्वेश्चनच्या आन्सर मध्ये डिस्कस करायचा आहे. जो सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे तो आहे डिफाइन अडल्ट्रेशन. डिस्क्राइब एनी टू मेथड ऑफ अडल्ट्रेशन. अडल्ट्रेशनची डेफिनेशन तुम्हाला क्वेश्चनच्या आन्सर मध्ये लिहायची आहे. अशा कोणकोणत्या मेथड आहे ज्याच्यामुळे अडल्ट्रेशन होतं, त्या ठिकाणी 2 मेथड विषयी तुम्हाला माहिती या क्वेश्चनच्या आन्सर मध्ये लिहायची आहे. जो थर्ड इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो आहे व्हॉट आर एन्झाइम्स. राईट अ नोट ऑन पपाया डायटेज पॅनक्रियाटिन अँड ईस्ट. एन्झाइम काय आहे आणि तुम्हाला शॉर्ट नोट ह्या वेगवेगळ्या एन्झाइम वरती लिहायची आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन नंबर 3 च्या आन्सर मध्ये तुम्हाला एन्झाइमची डेफिनेशन किंवा एन्झाइम काय आहे आणि जे एन्झाइम या ठिकाणी मेन्शन केलेली आहे त्याच्यावरची राईट शॉर्ट नोट तुम्हाला त्या ठिकाणी राईट डाऊन करायची आहे. जो फोर्थ इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो आहे व्हॉट इज द क्रूड ड्रग इव्हॅल्युएशन. Enlist the various types of evaluation of a crude drug and explain in detail about फिजिकल इव्हॅल्युएशन ऑफ अ क्रूड ड्रग. तुम्हाला क्रूड ड्रग इव्हॅल्युएशन काय आहे, टाइप्स काय काय आहे इव्हॅल्युएशनचे आणि एक्सप्लेन इन डिटेल अबाउट फिजिकल इव्हॅल्युएशन ऑफ अ क्रूड ड्रग या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 मध्ये मेन्शन करायचा आहे. जो 5th नंबरचा क्वेश्चन आहे तो या ठिकाणी आपण बघूया. तो 5th नंबरचा क्वेश्चन आहे तो आहे व्हॉट आर द cardiotonics. Write about the biological source, family, chemical constituents and uses of digitalis and Arjuna. कार्डिओटॉनिक काय आहे, त्याचे बायोलॉजिकल सोर्स, फॅमिली, केमिकल कन्स्टिट्युएंट्स आणि युजेस ऑफ डिजिटॅलिस आणि अर्जुना. तुम्हाला अर्जुना आणि डिजिटॅलिसचे बायोलॉजिकल सोर्स, फॅमिली, केमिकल कन्स्टिट्युएंट्स आणि युजेस या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. आणि कार्डिओटॉनिक काय आहे ते तुम्हाला या क्वेश्चनच्या आन्सर मध्ये मेन्शन करायचं आहे. नेक्स्ट IMP क्वेश्चन जो की 6 नंबरचा आहे तो कोणता आहे बघा. व्हॉट आर द अँटीडिसेंटिक. अँटीडिसेंटिक काय आहे, राईट बायोलॉजिकल सोर्स, फॅमिली, केमिकल कन्स्टिट्युएंट्स आणि युजेस ऑफ इफेक्टवाला. त्याबद्दल तुम्हाला त्याचं बायोलॉजिकल सोर्स, फॅमिली, केमिकल कन्स्टिट्युएंट्स आणि युजेस तुम्हाला या ठिकाणी राईट डाऊन करायचे आहे. आणि अँटीडिसेंट्रिक काय आहे ते तुम्हाला क्वेश्चनच्या आन्सर मध्ये राईट डाऊन करायचं आहे. जो 7 नंबरचा क्वेश्चन आहे तो आहे व्हॉट आर द अँटी रोमॅटिक्स. राईट अ नोट ऑन कोल्सिकम सीड. अँटी रोमॅटिक्स काय आहे आणि शॉर्ट नोट लिहायची आहे तुम्हाला कोल्सिकम वरती. कोल्सिकमच्या सीड्स वरती तुम्हाला शॉर्ट नोट लिहायची आहे आणि अँटी रोमॅटिक काय आहे ते तुम्हाला इन शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करायचं आहे. नंतर आहे 8 नंबरचा इम्पॉर्टंट क्वेश्चन डिफाइन ऑक्सिटोसिस. एक्सप्लेन इरगट लाईफ सायकल विथ डायग्राम. ऑक्सिटोसिस काय आहे, देन त्यानंतर याच क्वेश्चनच्या आन्सर मध्ये तुम्हाला इरगोटची जी लाईफ सायकल आहे, वेगवेगळे जे फेजेस आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायचे आहे विथ डायग्राम. नेक्स्ट 9 नंबर जो IMP क्वेश्चन आहे तो आहे व्हॉट आर द अँटी हायपरटेन्सिव्ह. राईट बायोलॉजिकल सोर्स, फॅमिली, केमिकल कन्स्टिट्युएंट्स आणि युजेस ऑफ रोल्फिया. तुम्हाला अँटी हायपरटेन्सिव्ह काय आहे आणि रोल्फियाचे बायोलॉजिकल सोर्स, फॅमिली, केमिकल कन्स्टिट्युएंट्स आणि युजेस या क्वेश्चनच्या आन्सर मध्ये मेन्शन करायचं आहे. तुम्हाला माहितच आहे रोल्फिया एक अँटी हायपरटेन्सिव्ह आहे. ओके. नेक्स्ट IMP क्वेश्चन आहे 10 नंबरचा तो आहे व्हॉट आर द डायबिटिक्स. डायबिटिक्स काय आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. राईट बायोलॉजिकल सोर्स, फॅमिली, केमिकल कन्स्टिट्युएंट्स अँड युजेस ऑफ बोक्रू अँड पुनर्वा. या बोक्रू अँड पुनर्नावा याचं तुम्हाला त्या ठिकाणी बायोलॉजिकल सोर्स, फॅमिली, केमिकल कन्स्टिट्युएंट्स अँड युजेस या ठिकाणी मेन्शन करायचं आहे.
फार्माकोलॉजी म्हटलं की बायोलॉजिकल सोर्स, फॅमिली, केमिकल कन्स्टिट्युएंट्स अँड युजेस हे प्रत्येक क्वेश्चन मध्ये जवळजवळ कॉमन असणार आहे. कारण मोस्ट ऑफ क्वेश्चन मध्ये कोणता तरी एक ड्रग दिला जाणार आहे, त्याचं बायोलॉजिकल सोर्स, त्याची फॅमिली, त्याचे केमिकल कन्स्टिट्युएंट्स आणि युजेस विचारले जाणार आहे. नेक्स्ट IMP क्वेश्चन आहे 11 नंबरचा. व्हॉट आर द अँटीसेप्टिक and disinfectants? Write a note on benzoin, miraha, neem and turmeric. Antiseptic and disinfectant काय आहे? And write short note on benzoin, miraha, neem and turmeric. याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट या ठिकाणी लिहायची आहे. नेक्स्ट IMP क्वेश्चन आहे जो 12 नंबरचा आहे IMP कॅटेगरी मध्ये. तो आहे एक्सप्लेन इव्हॅल्युएशन ऑफ अ प्रूफ ड्रग अँड मेथड ऑफ इव्हॅल्युएशन. जसं की आपण 1-2 नंबरचा जो क्वेश्चन होता, एक्सप्लेन इव्हॅल्युएशन ऑफ अ प्रूफ ड्रग अँड मेथड ऑफ इव्हॅल्युएशन. तर इव्हॅल्युएशन हा जो क्वेश्चन आहे तो परत एकदा जो पहिलं पेज आहे त्याच्यावरती आला होता, जो परत एकदा रिपीट झालेला आहे. ते तुम्हाला इंडिकेट करत आहे की खूप इम्पॉर्टंट आहे एक्सप्लेन इव्हॅल्युएशन ऑफ अ प्रूफ ड्रग अँड मेथड ऑफ इव्हॅल्युएशन. तो 13 नंबरचा IMP क्वेश्चन आहे तो आहे व्हॉट आर द लॅक्झेटिव्ह. लॅक्झेटिव्ह काय आहे? यूज सम एक्झाम्पल्स विथ द बायोलॉजिकल सोर्स, फॅमिली, केमिकल कन्स्टिट्युएंट्स अँड युजेस. लॅक्झेटिव्ह काय आहे? गिव्ह सम एक्झाम्पल. लॅक्झेटिव्हचे तुम्हाला एक्झाम्पल द्यायचे आहे विथ बायोलॉजिकल सोर्स, फॅमिली, केमिकल कन्स्टिट्युएंट्स अँड युजेस त्या ठिकाणी मेन्शन करायचे आहे. 14 नंबरचा IMP क्वेश्चन आहे व्हॉट आर कार्डिओटॉनिक्स. राईट बायोलॉजिकल सोर्स, फॅमिली, केमिकल कन्स्टिट्युएंट्स अँड युजेस ऑफ डिजिटालिस अँड अर्जुना. तुम्हाला या ठिकाणी कार्डिओटॉनिक काय आहे? राईट बायोलॉजिकल सोर्स, फॅमिली, केमिकल कन्स्टिट्युएंट्स अँड युजेस ऑफ डिजिटालिस अँड अर्जुना या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे. कार्डिओटॉनिक काय आहे? बायोलॉजिकल सोर्स या ठिकाणी मेन्शन करायचे, फॅमिली मेन्शन करायची, केमिकल कन्स्टिट्युएंट्स मेन्शन करायचं, युजेस मेन्शन करायचं, डिजिटालिस अँड अर्जुना. नेक्स्ट IMP कॅटेगरी मध्ये क्वेश्चन आहे 15 नंबरचा. व्हॉट आर द अँटीटेशिव्ह. अँटीटेशिव्ह काय आहे? राईट सम एक्झाम्पल विथ बायोलॉजिकल सोर्स, फॅमिली, केमिकल कन्स्टिट्युएंट्स अँड युजेस ऑफ. अँटीटेशिव्हचे सम एक्झाम्पल बद्दल तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. काय मेन्शन करायचं? बायोलॉजिकल सोर्स, फॅमिली, केमिकल कन्स्टिट्युएंट्स अँड युजेस. 16 नंबरचा IMP क्वेश्चन आहे व्हॉट आर द एन्झाइम्स. राईट अ नोट ऑन पपाया डायटेज अँड पॅनक्रियाटिन अँड ईस्ट. एन्झाइम काय आहे? तुम्हाला शॉर्ट नोट या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. पपाया, डायटेज, पॅनक्रियाटिन अँड ईस्ट. हा पण क्वेश्चन पहिल्या पेज वरती होता, परत एकदा या ठिकाणी मेन्शन केलेला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ऍज वेल ऍज व्हॉट आर द कार्डिओटॉनिक. राईट बायोलॉजिकल सोर्स, फॅमिली, केमिकल कन्स्टिट्युएंट्स अँड युजेस ऑफ डिजिटालिस अँड अर्जुना. याच्यासारखा सुद्धा जवळजवळ मिळता जुळता क्वेश्चन पहिल्या पेज वरती विचारला गेला होता, परत एकदा या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. खूप इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चन बिलकुल सोडायचा नाही. नेक्स्ट IMP क्वेश्चन आहे जो की 17 नंबरचा आहे. डिफरन्शिएट बिटवीन ऑर्गनाइज्ड ड्रग अँड अनऑर्गनाइज्ड ड्रग. तुम्हाला ऑर्गनाइज्ड ड्रग काय आहे, अनऑर्गनाइज्ड ड्रग काय आहे याचा डिफरन्स तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. ऑर्गनाइज्ड ड्रग अँड अनऑर्गनाइज्ड ड्रग दोघांनाही डिफरन्शिएट करायचा आहे, जो की 17 नंबरचा क्वेश्चन आहे. 18 नंबरचा IMP क्वेश्चन आहे व्हॉट आर द मिसलेनियस. राईट अ नोट ऑन स्क्विल, फेरिक ॲटिट्यूड. मिसलेनियस काय आहे आणि शॉर्ट नोट लिहायचा आहे स्क्विल वरती आणि फेरिक ॲटिट्यूड वरती. 19 नंबरचा IMP क्वेश्चन आहे गिव्ह डिफरन्स बिटवीन व्होलाटाईल ऑइल अँड फिक्स्ड ऑइल. तुम्हाला व्होलाटाईल ऑइल मध्ये आणि फिक्स्ड ऑइल मध्ये काय डिफरन्स आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे, डिफरन्शिएट करायचं आहे व्होलाटाईल ऑइल आणि फिक्स्ड ऑइलला. त्यानंतरचा जो IMP क्वेश्चन आहे तो 20 नंबरचा आहे. बघा कोणता क्वेश्चन आहे. डिफाइन ग्लायकोसाइड, क्लासिफाय ग्लायकोसाइड ऑन द बेसिस ऑफ लिंकेज. ग्लायकोसाइडची डेफिनेशन आहे तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. ग्लायकोसाइडला क्लासिफाय करायचं आहे ऑन द बेसिस ऑफ लिंकेज. शुगर मॉइटी, नॉन शुगर मॉइटी कोणत्या लिंकेजला जॉईन झालेली आहे, दॅट इज अ ग्लायकोसिडिक लिंकेज. त्या लिंकेजच्या बेसिसवरती तुम्हाला ग्लायकोसाइडचं क्लासिफिकेशन त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे क्वेश्चन नंबर 20 च्या आन्सर मध्ये. नेक्स्ट IMP क्वेश्चन आहे डिफाइन सर्जिकल ड्रेसिंग. सर्जिकल ड्रेसिंग काय आहे त्याची डेफिनेशन तुम्हाला लिहायची आहे. टेक द आयडियल रिक्वायरमेंट ऑफ सर्जिकल ड्रेसिंग. सर्जिकल ड्रेसिंग काय आहे आणि आयडियल रिक्वायरमेंट काय आहे सर्जिकल ड्रेसिंगचे ते तुम्हाला या ठिकाणी या क्वेश्चनच्या आन्सर मध्ये मेन्शन करायचं आहे. नेक्स्ट IMP क्वेश्चन आहे जो 22 नंबरचा आहे. 5 रोल ऑफ मेडिसिनल अँड अरोमॅटिक प्लांट इन अ नॅशनल इकॉनॉमी. तुम्हाला या ठिकाणी 5 रोल या ठिकाणी मेन्शन करायचे आहे. कशाचे? मेडिसिनल अँड अरोमॅटिक रोल
अरोमॅटिक प्लांट इन नॅशनल इकॉनॉमी या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचे आहे. नेक्स्ट IMP क्वेश्चन आहे तो 23rd नंबर, दॅट इज 23 नंबरचा जो IMP क्वेश्चन आहे तो आहे डिस्क्राइब द नोवेल ड्रग डिलिव्हरी ऑफ अ हर्बल फॉर्म्युलेशन विथ इट्स एडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. नोवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टम काय आहे हर्बल फॉर्म्युलेशन मध्ये ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. आणि नोवेल ड्रग डिलिव्हरी दॅट इज NDDS चे एडव्हान्टेजेस काय आहे आणि डिसएडव्हान्टेजेस काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. क्वेश्चन नंबर 23 दॅट इज क्वेश्चन नंबर 23 च्या आन्सर मध्ये. नेक्स्ट IMP क्वेश्चन आहे जो की 24 नंबरचा आहे. व्हॉट आर द न्यूट्रोसिटिकल्स अँड अँटीऑक्सिडंट. न्यूट्रोसिटिकल्स काय आहे, अँटीऑक्सिडंट काय आहे. गिव्ह देअर थेरपेटिक ऍप्लिकेशन ऑफ बोथ. न्यूट्रोसिटिकल्स काय आहे, अँटीऑक्सिडंट काय आहे आणि त्या दोघांचे ऍप्लिकेशन तुम्हाला क्वेश्चनच्या आन्सर मध्ये मेन्शन करायचं आहे. 25 नंबरचा IMP क्वेश्चन आहे डिफाइन अँड क्लासिफाय हर्बल फॉर्म्युलेशन. तुम्हाला डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन या ठिकाणी हर्बल फॉर्म्युलेशनचं मेन्शन करायचं आहे. 26 नंबरचा IMP क्वेश्चन आहे एक्सप्लेन द फार्माकोलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ फूड ड्रग विथ एक्झाम्पल. तुम्हाला फार्माकोलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ फूड ड्रग या ठिकाणी मेन्शन करायचं आहे विथ एक्झाम्पल त्या ठिकाणी द्यायचं आहे. 27 नंबरचा जो IMP क्वेश्चन आहे तो आहे डिफरन्शिएट बिटवीन अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट विथ एक्झाम्पल. अँटीसेप्टिक काय आहे, डिसइन्फेक्टंट काय आहे त्याचं डिफरन्स तुम्हाला क्वेश्चनच्या आन्सर मध्ये राईट डाऊन करायचं आहे आणि त्यांचं एक्झाम्पल पण त्या ठिकाणी डिफरन्शिएट करत असताना मेन्शन करायचं आहे. नेक्स्ट IMP क्वेश्चन आहे 28 नंबरचा, 28 नंबरचा डिफाइन अल्कलॉइड्स अँड व्होलाटाइल ऑइल्स. एक्सप्लेन द टेस्ट विच परफॉर्म फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ अँथ्राक्युनोन ग्लायकोसाइड अँड प्रोपेनोन ग्लायकोसाइड. तुम्हाला या ठिकाणी अल्कलॉइडची डेफिनेशन आणि व्होलाटाइल ऑइलची डेफिनेशन लिहायची आहे आणि कोणकोणत्या केमिकल टेस्ट आहे आयडेंटिफिकेशन साठी, कशासाठी आयडेंटिफिकेशन ऑफ अँथ्राक्युनोन ग्लायकोसाइड अँड प्रोपेनोन ग्लायकोसाइड साठी ज्या स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन टेस्ट आहे त्या या ठिकाणी मेन्शन करायचे आहे. 28 नंबरच्या म्हणजे 28 नंबरच्या क्वेश्चन मध्ये जो सेकंड लास्ट IMP क्वेश्चन आहे जो की 29 नंबरचा आहे English hall and describe the brief about traditional Indian system of medicine. ओके, ज्या इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन आहे खास पाहायला गेलं तर आयुर्वेदावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. त्यामुळे आयुर्वेदाबद्दल तुम्हाला माहिती या ठिकाणी रीड आउट करून जायचं आहे की इंडियाची ट्रेडिशनल सिस्टम आहे. आणि लास्ट IMP क्वेश्चन आहे व्हॉट आर द फार्मास्युटिकल एड्स, ज्याला आपण एक्सिपियंट म्हणतो त्याला म्हणजे फार्मास्युटिकल एड्स काय आहे. राईट द बायोलॉजिकल सोर्स, फॅमिली, केमिकल कन्स्टिट्युएंट्स आणि युजेस ऑफ अकॅसिया अँड ट्रायगॅटन. नॅचरली ऑप्शन फार्मास्युटिकल एड्स आहे. तुम्हाला काय करायचं, फार्मास्युटिकल एड्स काय आहे त्याचं बायोलॉजिकल सोर्स लिहायचे आहे, फॅमिली लिहायचे, केमिकल कन्स्टिट्युएंट्स लिहायचे, युजेस लिहायचे कशाचे, अकॅसिया अँड ट्रायगॅटन. ओके, आजचा जो व्हिडिओ आहे यामध्ये आपण फार्माकोग्नोसी या सब्जेक्टचे इम्पॉर्टंट क्वेश्चन डिस्कस केले. 30 क्वेश्चन थोडे जास्त झालेले आहे पण नेहमी लक्षात ठेवा जास्त क्वेश्चन केले त्यामध्ये मॅक्झिमम क्वेश्चन येणार आहे. जवळजवळ आपल्या पेपरमध्ये 18 क्वेश्चन विचारले जाणार आहे. आपण या ठिकाणी जवळजवळ 30 क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहे. 30 क्वेश्चन तुम्ही चांगले रीड आउट करून गेले तुमचा एकही मार्कचा पेपर यामधून सुटणार नाही असं मी तुम्हाला सांगतो. ऑब्जेक्टिव्ह सोडून, MCQ सोडून जे क्वेश्चन विचारले जातात त्यामधून जितके पण 18, 19, 20 क्वेश्चन विचारले जातात आपल्या एक्झाम मध्ये त्यापैकी मॅक्झिमम माझ्या माहितीनुसार तर पूर्ण पेपर आपल्याच क्वेश्चन मधून येईल अशी मी तुम्हाला या ठिकाणी खात्री देतो. पेपर झाल्यावरती आपण रिव्ह्यू व्हिडिओ मध्ये भेटू. जसं की तुम्ही फार्मास्युटिकल केमिस्ट्री मध्ये पाहिलं, कम्युनिटी फार्मसी अँड मॅनेजमेंट मध्ये जो पेपर झाले आपले त्या पेपर मध्ये आम्ही जे क्वेश्चन दिले त्यापैकी मॅक्झिमम क्वेश्चन आले. ओके, हा जो व्हिडिओ आहे यामध्ये क्वेश्चन तुम्हाला जास्त दिसतील 30 क्वेश्चन. बट नेहमी लक्षात ठेवा जास्त केलं तर जास्त बेनिफिट तुमचाच होणार आहे. त्यामुळे 30 क्वेश्चन जरी जास्त वाटत असले तरी जास्त टेन्शन घेऊ नका. सिक्वेन्स वाईज जितके तुमच्याकडनं प्रिपेअर होईल तितके प्रिपेअर करत जा. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. आणि या क्वेश्चनची जी PDF आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल IMP फार्मा वरती भेटेल. पण तुम्हाला काय करायचं आहे ते PDF येईपर्यंत वाट न पाहता व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, क्वेश्चन राईट डाऊन करायचे आहे आणि आन्सर साठी प्रिपेअर व्हायचं आहे. आम्ही तुम्हाला क्वेश्चन विथ आन्सरची PDF टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड करू. पण अनसर्टन आमच्या मागे थोडं वर्क असल्यामुळे क्वेश्चनची PDF विथ आन्सर, क्वेश्चन विथ आन्सरची PDF आहे ती तुम्ही डिले होऊ शकते. पण तुम्ही काय करायचं पूर्ण व्हिडिओ एकदा गो थ्रू व्हायचा आहे, पाहून घ्यायचा आहे.
क्वेश्चन बोर्डमध्ये विचारले गेलेले आहे ते राईट डाऊन घ्यायचे आहे, राईट डाऊन करून घ्यायचे आहे आणि त्याचं अँसर प्रिपेअर करायला सुरुवात करायची आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.